आज माझी मॉर्निंग लवकरच झालेली आहे आणि ॲक्च्युली मी 3ला उठलेली आहे. हे तुम्हाला 4चं दाखवते मी. सकाळचे 4 वाजलेले आहेत. ते का? कारण मला पुराण वाचायचं आहे. 3ला का उठलेली आहे? कारण मी पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं. मग स्वतः फ्रेश झाली आणि मग हे बुक वाचायला बसले. आता हे बुक ना मला ॲक्च्युली पूर्ण दिवसात वाचायला जमत नाहीत. आता ह्याचं कारण पण असं आहे ना, की मला पूर्ण दिवस कामं असतात घरामध्ये, प्लस माझे ऑर्डर्स असतात. त्यामध्ये योहान पण मस्ती करत असतो. म्हणून मग त्याचकरिता मी सकाळी 2-3 तास लवकर उठते आणि वाचत बसते. आणि हे फक्त मी 1 तास वाचत नाही, म्हणजे 3-4 तास मला होतात. म्हणजे सकाळी मी 4ला जरी वाचायला बसली ना, तरी मी 7ला 8ला अशी उठते. आणि सकाळचे 8 वाजले होते, तर 8 वाजले बघा, इथे पक्षी आलेले आहेत. आणि मी एका साईडला खिडकी ओपन पण ठेवलेली आहे, तरी सुद्धा ह्या ना जिथे बंद आहे ना तिथेच येऊन टकटक करायचं असतं. ॲक्च्युली हे पहिले पण घरामध्ये यायचे आणि फॅनच्या वर ना घरटं बांधायचे, पण ते सतत पडायचं. म्हणून मग आम्ही खिडकी बंद ठेवायला लागले आणि मग त्यानंतर पुन्हा मग सुरुवात झाली यायची. आणि आता ओपन करतात खिडकी, तर आता मध्ये येत नाही, फक्त टकटक करतात आणि जातात. आणि मॉर्निंग बघा आज सकाळची, असा दिवस मला खूप आवडतो. इतकं बघायला छान वाटत होतं ना, की मला असं सतत 5-10 मिनटं तरी मी बघतच होती आकाशाजवळ. आणि मग त्यानंतर चहा मस्त ठेवली, गरम गरम प्यायला बसली. चहा पिऊन झाल्यानंतर थोडंसं माझ्यासाठी वेळ दिला, कारण आता कसं शैलेश मुंबईला आहे 2 दिवस, त्यामुळे मला टिफिनचं काही टेन्शन नाही आहे. त्याचकरिता मी विचार केला की माझ्यासाठी पण आज वेळ देऊया. आणि तुम्ही मागे बघत असतील की मी बाथरूममध्ये उभी आहे. त्याचं कारण काय आहे ना, की जेव्हा बेडरूममध्ये मी केस विंचरत असते ना, आणि खाली खूप केस गळतात मग, आणि म्हणजे पडलेले असतात आणि ते दिवसभर दिसत असतात मला, म्हणून ते मला बिलकुल आवडत नाही. त्याचकरिता मी बाथरूममध्ये असं मिरर लावलेलं आहे आणि तिथेच मी हे सर्व करते. म्हणजे खाली केस जरी गळले ना, तरी मी उचलून फेकू शकते. आणि आपण रोज बाथरूम धुतोच, त्यामुळे काय प्रश्न येत नाही. कधी कधी असं होते की बाहेर कुठे अर्जंटमध्ये जायचं असलं ना, की घरातच केस विंचरावे लागतात. पण मी शक्यतो ना बाथरूममध्ये मिरर आहे ना, तिथेच केस विंचरते, मग ते मला बरं पडतं. त्याचकरिता मी असं जुगाड केलेलं आहे. आणि हे झाल्यावर ना मस्त रात्री इथे भात फर्मेंट करायला ठेवला होता मी, कारण रात्री ना थोडासा भात उरला होता. मग विचार केला की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघूया. आणि फर्स्ट टाइम ट्राय करते मी. का ट्राय करते? कारण हे फर्मेंट केलेली वस्तू ना खूप छान असते खायला, कारण ह्यामध्ये प्रोबायोटिक असतात, झिंक, आयरन हे सर्व असतं. त्यामुळे आपल्याला ना पोटाला खूप आराम देतं. तुम्ही ही रेसिपी ट्राय केलेली आहे का? नक्की कमेंट करा. चला तर मग बाय.